नमस्कार मैत्रिणींनो, तर मी पुन्हा घेऊन आली आहे माझ्या घरातल्या काही वेगळ्या गोष्टी असा व्हिडिओ। आता साधारणपणे कोणाच्याही घरात जर चमचे ठेवायची व्यवस्था असेल तर एक चमच्याचं असं घर असतं, राईट, प्लास्टिकचं किंवा स्टीलचं, त्याच्यामध्ये चमचे असतात। आता हे छोटे चमचे फक्त, मोठे नाही आहेत। माझ्याकडे तसं काही नाही आहे। माझ्याकडे एक ही आयोडाईज कढाई होती जी मी खूपच कमी वेळ वापरलेली आहे, कारण आरोग्याला चांगली नसल्यामुळे मी असल्या कढया काही वापरत नाही। तर ज्यावेळी आपल्याला माहिती नव्हतं त्यावेळी ती घेतल्या गेली। तर मी त्या कढईचा वापर बघा कसा केला। आता घरामध्ये लहान मुलं आहेत माझ्या, ठीक आहे, तर चमचे घर हे काही काम देत नाही आणि ते ठेवायला वर ठेवावं लागतं, ते आपल्याला ट्रॉलीच्या आतमध्ये ते मावत नाही, ठीक आहे। आता मी काय केलं आहे, एक मोठी कढई आहे बघा, केवढी साईज आहे कढईची, एवढी मोठी साईज आहे, ठीक आहे। या पूर्ण कढईमध्ये माझे सगळे चमचे आहेत, चमचे, काटे, ठीक आहे। आता खूप छोटे मुलं असतील तर मी काटे पण नाही ठेवायची तेव्हा। आता मुलं मोठे आहेत थोडेसे, 10 वर्षापर्यंत, कारण हे काटे हाताला लागू शकतात असं घेताना। तर या कढाईमध्ये मी चमचे ठेवले। आता इतकं कन्व्हिनियंट आहे हे काढायला आणि आणि चमचे जसं आपलं घासल्यानंतर आता कोरडे झाले की लगेच मी याच्यामध्ये चम्मच ठेवते बघा। असं बारीक सामान पण टाकलेलं आहे, पण मोस्टली ही माझी चमच्याचीच कढई आहे। तर मी स्टँड वगैरे अजिबात केलं नाही आहे, तुम्ही करून बघा। आता बघा मी काय करते, आता या कढईची मी तुम्हाला जागा दाखवते कुठे आहे माझ्या किचन ट्रॉलीमध्ये, म्हणजे ही का मला कन्व्हिनियंट वाटते तुम्हाला मी दाखवते। आता याच्यामध्ये फक्त आपले खाण्याचे चमचे आणि काटे आहेत, ठीक आहे। आता माझी एक स्पेशल जागा आहे हे ठेवायसाठी। थोडंसं अस्ताव्यस्त झालं, 1-2 मिनिटं मी तुम्हाला दाखवते। आता ही माझी एक किचन ट्रॉली आहे, ठीक आहे। आता या किचन ट्रॉलीमध्ये आता हे बघा मी लावते ही किचन ट्रॉली, ठीक आहे। आता मी उघडली। आता ह्या किचन ट्रॉलीमध्ये अशी माझी ही कढई ठेवलेली असते, म्हणजे मुलांना चमचे काढायचे आणि लगेच काढता येतात, प्लस ते कुठेही सांडत नाही। तुम्ही इथे स्टँड ठेवू शकत नाही, स्टँड ठेवलं की ते 10 वेळा त्यातले चमचे खाली सांडणार ट्रॉलीमधून, राईट। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की मी किचन ट्रॉलीच्या आतमध्ये चमचे का ठेवते, तर आपण चमचा घेतो डायरेक्ट तोंडामध्ये घालतो, बरोबर आहे। तर आपण तो जनरली प्रत्येक वेळी कोण धुणार, आपण रोजच ते यूज केले असतात चमचे, पण 2 दिवस जरी राहिले तरी आपल्याला वाटतं बाहेर की त्यात धूळ बसलाय। तर मुख्य उद्देश माझा किचन ट्रॉलीच्या आत ही चमचे घर ठेवण्याचा आहे की धूळ बसतच नाही अजिबात, ठीक आहे। हे पूर्ण पॅक बंद होतं, असं उघडायचं, चम्मच काढायचा, आणि लहान मुलं असतील घरामध्ये तर तुम्ही हीच अरेंजमेंट करा, तुम्हाला त्यांना चम्मच वेगळा काढून देण्याची गरज पडत नाही। मुलं स्वतःची चमचे स्वतः काढून घेऊ शकतात। तर अशी मोठी, म्हणजे कुठलीही गोष्ट वेळ कमी लागेल या हिशोबाने मी करत असते। ते कसं दिसतं हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, ते वापरायला कसं आहे। अतिशय सोपं सरळ, चम्मच काढला, एका मिनिटात तुम्हाला दिसतं चम्मच, लहान मुलाला पण दिसतं, तुम्हाला द्यावं लागत नाही, ठीक आहे। तर तुम्ही अशी अरेंजमेंट करून बघा घरामध्ये। अशी एखादी स्पेअर ठेवणीतली कढई असेल त्याच्यामध्ये, अतिशय स्वच्छ राहतं, धूळ बसत नाही, वापरायला सोपं आहे, वेळ वाचतो। म्हणून मी असं काय काय आयडिया करत असते, तुम्ही पण करा। माझ्याकडे चमचे घर नाही आहे, मी ते बंद केलं वापरणं खूप वर्षापूर्वी, म्हणून त्याचा व्हिडिओ केला आहे मी। थँक्यू सो मच।